नमस्कार शेतकरी मित्रांनो. मिरची किंवा इतर कुठल्याही भाजीपाला पिकांमध्ये पिकाची भरघोस वाढ, त्याच्यानंतर अपेक्षेप्रमाणे उत्पादन, गर्द काळोखी, त्यानंतर फळांची चकाकी, हे 3-4 टार्गेट्स घेऊन आपण भाजीपाला पीक करत असतो. पण त्यातल्यात जर मिरची पिकाचा विषय घेतला तर आपल्याला फुलधारणेला समस्या येत असतात अशा वातावरणामध्ये. त्यानंतर म्हणजे थोडक्यात फुलगळची देखील समस्या असते, फुगवणीची समस्या असते, वेडी वाकडी मिरची येणे ती समस्या असते. त्यानंतर पावडरी मिल्ड्यू, थ्रिप्स, खूप साऱ्या अडचणी आपल्याला येत असतात. पण हे सगळं करत असताना जर मायक्रोन्युट्रिएंट्सचा योग्य वेळी आणि प्रॉपर जर वापर केला तर ते आपल्या या सगळ्या समस्यांना सोडवण्यासाठी एका सोल्युशनपैकी एक आहे. मग यासाठी आपण न्यूट्रिएंट मुवमेंट इफिशियन्सीवालं म्हणजे NME टेक्नॉलॉजीवालं क्रॉपफ्लेक्सचा वापर करू शकतो. आता क्रॉपफ्लेक्स हे काय आहे? क्रॉपफ्लेक्स हे एक मायक्रोन्युट्रिएंट युक्त फर्टिलायझर आहे. पण इतरांपेक्षा हे वेगळं असं आहे की यामध्ये जवळपास दुप्पटीपेक्षा जास्त प्रमाणात मायक्रोन्युट्रिएंटचा समावेश केला आहे. जसं रेग्युलर मायक्रोन्युट्रिएंट्समध्ये जो काही झिंकचा समावेश आहे तो 3 to 4% पर्यंत आहे, पण क्रॉपफ्लेक्समध्ये 6% आहे. तसेच यामध्ये फेरस 4% आहे, मँगनीज 3% आहे, बोरॉन 1.2% आहे, कॉपर 0.8 आणि मॉलिब्डेनम 0.1% आहे. आणि यात ज्या न्यूट्रिएंट मुवमेंट इफिशियन्सी म्हणजे NME टेक्नॉलॉजीचा वापर केला गेला आहे बनवत असताना याचा फायदा पेनिट्रेशनसाठी आपला खूप होतो. थोडक्यात काय, कुठल्याही पिकामध्ये जो वॅक्सी लेअर पानांवर असतो तर तो भेदून ते मायक्रोन्युट्रिएंट किंवा तो न्यूट्रिएंट मध्ये गेला पाहिजे, तरच तो पिकाला लवकर अवेलेबल होतो किंवा त्याचा फायदा आपल्याला होत असतो. इतर मायक्रोन्युट्रिएंट्समध्ये त्याला त्याचा थर चिटकून राहणे किंवा उघडून खाली पडणे ही समस्या जास्त असते. कधी कधी स्कॉर्चिंगची देखील समस्या असते. ती अडचण तुम्हाला या क्रॉपफ्लेक्समध्ये येणार नाही, पहिला मुद्दा. दुसरा, ट्रान्सलोकेशन म्हणजे झाडाच्या आत शिरल्यानंतर शक्यतो जिथे डेड पार्ट्स आहेत तिथे जास्तीत जास्त न्यूट्रिएंटचा समावेश केला जातो झाडाकडून आणि त्यामुळे त्याचा फायदा आपल्या पिकाला होत नाही. तर ह्या न्यूट्रिएंट मुवमेंट इफिशियन्सी टेक्नॉलॉजीमुळे आपल्याला फायदा असा होतो की पानाच्या आत गेल्यानंतर जिथे जो काही परिसर किंवा डेव्हलपमेंट स्टेजला आहे, जसं फुलं लागत आहे किंवा फुलाचं फळात रूपांतर होत आहे किंवा जी काही किंवा अडचणीची समस्या म्हणजे पावडरी मिल्ड्यू, डाउनी आहे, जिथे जिथे गरज आहे ज्या त्या न्यूट्रिएंटची तिथे हे न्यूट्रिएंट पोहोचून दिले जातात. तर अशा प्रकारे थोडक्यात क्रॉपफ्लेक्स आहे. तर मला असं वाटतं की तुम्ही तुमच्या पिकाला नक्की एकदा याचा 1 ग्रॅम ते 1.25 ग्रॅम पर्यंत फवारणीसाठी वापर करू द्या. आणि जो काही आपला मायक्रोन्युट्रिएंटचा खर्च होत आहे त्यापेक्षा कमीत कमी किमतीमध्ये हे तुम्हाला बाजारात मिळत आहे, तर नक्की एकदा वापरा. तसेच आपल्या पिकामध्ये सविस्तर शेड्यूल बनवून याचा कधी कसा वापर केला पाहिजे या माहितीसाठी तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता. धन्यवाद.